नमस्कार शेतकरी मंडळी, ॲग्रो मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, ॲग्रो मराठीला इतक्या चांगली साथ दिल्याबद्दल तुमचे हार्दिक आभार. मित्रो, आजचा मुख्यतः विषय आहे शेततळं. प्रामुख्याने आपण या गोष्टीकडे खूप आधीच म्हणजे 5-10 वर्ष आधी लक्ष केंद्रित करायला पाहिजे होतं. पण आता जसे जसे पाण्याची कमतरता भासायला लागली तशी तशी आपली शेतकरी मंडळी आता ह्या तळ्यांकडे वळायला लागली. आणि विशेष करून आता महाराष्ट्र शासनाने सुद्धा मागेल त्याला शेततळं देण्याचं जे प्रयोजन ज्याला म्हणूया आपण आखलेलं आहे. आणि म्हणूनसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आता शेततळे करून घ्यायला हवे. मित्रांनो, शेततळं हे आपल्याला तालुकास्तरीय कृषी सहाय्यक जे आपले अधिकारी आहे तर त्यांच्या संपर्कात जाऊन व्यवस्थितपणे पहिले ऑनलाईन फॉर्म भरून तो आपल्या तालुकास्तरीय व जे कोणी अधिकारी असतील त्यांना ती माहिती देऊन आणि ज्यावेळेस त्याचं ती माहिती दिल्यानंतर त्याचं इस्टिमेट वगैरे काढून त्याच्यानंतर ते जी इस्टिमेट वगैरे आहे ते उपविभागीय अधिकाऱ्यांना तिथं तालुकास्तरीय देऊन त्यांच्याकडून वर्क ऑर्डर वगैरे घेऊन आणि काम सुरू करण्याआधी किमान कमीत कमी या तळ्याचा फोटो काढणं खूप गरजेचं आहे. आणि काम पुरं होताना फोटो काढून त्यांना देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना जी काही तळ्याच्या अंतर्गत जी शेततळ्यांच्या अंतर्गत जी सबसिडी येते ते आपल्या खात्यात वर्ग करायला कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही किंवा शाश्वतपणे ती आपल्या खात्यात येऊन जाते. विशेष करून मित्र, जेव्हा शेततळं होतं त्यावेळेस प्रामुख्याने हे साईडचं कंपाऊंड करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून कोणी पण त्या तळ्यावरती येऊ नये, जेणेकरून पुढचे काही प्रकार घडणार आहेत ते घडू नये म्हणूनसाठी एक सिक्युरिटी वॉल कंपाऊंड या ठिकाणी केलेलं राहतं. विशेष करून मित्र, हे शेततळं का महत्त्वाचं आहे? जर आपल्याकडं फळबागा असतील किंवा शाश्वतपणे भाजीपाला आपल्याला सिजनेबल म्हणजे उन्हाळ्यात जर घ्यायचा असेल आणि जास्तीत जास्त जर पैसा कमवायचा असेल तर हे एक जी काही वस्तू ज्याला म्हणूया आपण शेततळ्याच्या माध्यमात जे आपल्याजवळ आहे हे एक शाश्वत पाणी ज्याला म्हणूया आपण की पीक केल्यानंतर उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाण्याची कमतरता भासणार नाही अशा पद्धतीचं एक शाश्वत पाण्याचं जो काही सोर्स म्हणूया, जो काही स्रोत म्हणूया, तो आपल्याकडे असला पाहिजे. आणि म्हणूनसाठी या शेततळ्याची निर्मिती करणं खूप महत्त्वाचं. मित्र, आता शेततळ्याच्या माध्यमातून जर विचार केला तर एका शेतकऱ्याला साधारणपणे 30 बाय 30 मीटरचं तळं हे शासकीय अनुदानातून मिळतं. विशेष करून 1.5 एकर क्षेत्र म्हणजे 60 आर क्षेत्र त्या माणसाला असणं आवश्यक आहे. आणि विशेष करून जर जादा मोठा शेतकरी असेल तरी पण येणारं अनुदान हे 50,000 आहे. आणि जो लागणारा खर्च आहे तो स्वतः करायचा आहे. त्याच्यानंतर फक्त अनुदान पर हेड म्हणजे वैयक्तिकरित्या 7/12च्या नावाप्रमाणे त्याला 50,000 रुपये गव्हर्नमेंटकडून मिळेल. मित्र, चला थोडीशी ना मदत गव्हर्नमेंटची आहे, पण हे शेततळं जसं आपल्याकडे पैसे येतील त्या हिशोबाने जर आपण शेततळं बनवून ठेवलं तर शाश्वतपणे पावसाळ्यामध्ये आपल्या विहिरी बोर चांगल्या पद्धतीने भरलेल्या असतात. आणि ज्यावेळेस पाऊस लागतो त्यावेळेस मोटरी बंद ठेवण्याऐवजी जर आपण शेततळ्यात पाणी स्टोअर करून घेतलं तर तो आपल्या शेतीला खूप चांगल्या पद्धतीने आपण त्याचा वापर करू शकतो. आता मित्र, बऱ्याचशा कमेंट्स मला मागच्या याच्यातून आल्या होत्या की शेततळं आणि त्याची मोजमाप कशी करणार, तर ते पण या अनुषंगाने मी आज ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगून टाकतो. मित्र, जर 30 बाय 30 मीटर असेल तर साधारणपणे 100 बाय 100 अशा पद्धतीचं हे तळं बनतं. आता 100 बाय 100 पण आता रानं सगळीकडेच उथळं असतील किंवा डेप्थ किती असेल माहीत नाही, पण जर साधारण जमिनींचा जर विचार केला तर 10 ते 15 फुटापर्यंत मुरुम चालतो. आणि तिथून पुढं पक्का खडक लागतो. तळं खांदायला परवडत नाही, ब्लास्टिंग करायला परवडत नाही. पण जिथपर्यंत व्यवस्थितपणे कच्ची जमीन आहे तिथपर्यंत जर 10-12 फुटापर्यंत जर केलं तर त्याची हाईट जवळजवळ 25 फूट लागते. आता जर आपण त्या पद्धतीने जर हे तळं 100 बाय 100चं केलं तर 100 बाय 100चं जर हे तळं केलं तर 100 बाय 100 आणि खोली काय असेल ती, तर या तळ्याचं मोजमाप जर घनफुटात काढायचं असेल तर घनफुटाचं सूत्र आहे बघा, लांबी गुणिले रुंदी गुणिले त्याची खोली. मग आता समजा या पद्धतीने जर घनफूट निघालं तर या 100 बाय 100चं साधारणपणे 1,00,000 घनफूट निघतं. म्हणजे 1,00,000 घनफूट याच्यात पाणी आपण स्टोअर करू शकतो. आता तसा विचार केला तर 1 घनफूट म्हणजे नेमकं किती लिटर, तर 28.317 लिटर म्हणजे 1 घनफूट. आता हे 1,00,000 लिटर आहे म्हणजे 1,00,000 घनफूट आहे. आता 1,00,000 घनफूट आहे तर 1,00,000 गुणिले 28.317 जर आपण केलं तर साधारणपणे 28,31,700 लिटर पाणी आपल्या या तळ्यात राहणार आहे. आणि पिकांचं
नियोजन बघून, पिकांच्या पद्धतीच्या लागवडी बघून आपल्याला त्या अनुषंगाने हे तळं वापरायचं आहे. आता विविध पिकांना विविध प्रकारे पाणी लागणार आहे. तर समजा आंबा असेल तर 40च झाडं बसतात, सलग पद्धतीने केले तर जादा बसतात, म्हणून पाण्याचा वापर त्या पद्धतीने असणार. पण शेतकऱ्यांनी शेततळं हे शाश्वत शेतीसाठी निश्चितपणे शासनाच्या अनुदानातून करून घ्यावं आणि त्यावर आपल्या प्रपंचाची उपजीविका करावी, म्हणूनसाठी प्रामुख्याने हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मी बनवला. तर मित्रांनो, एखादी गोष्ट 5 मिनिटात सांगणं तर तसं शक्यच नाही, पण फक्त मुद्दा तुमच्यापर्यंत कळला पाहिजे, तुमच्यापर्यंत तो पोहोचला पाहिजे, त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवला. तसा विचार केला तर विषय खूप मोठा आहे, पण आता मी जास्त काही टाईमपास करणार नाही. फक्त मुद्दा माझा एवढा होता की शेतकऱ्यांनी जर शेततळं केलं तर शाश्वतपणे आपण केलेली पिकं आपण शाश्वतपणे आणू शकतो. आणि विशेष करून शाश्वत जर पाणी आपल्या जवळ राहिलं तर आपण त्या पिकामध्ये आपलं कुठलं नुकसान होत नाही किंवा होणार नाही, आपला पैसा वाया जाणार नाही. म्हणूनसाठी मित्रांनो, हा व्हिडिओ बनवायची संकल्पना मला सुचली, मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे ॲग्राउंड मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बहुतांश मित्रांपर्यंत पाठवा आणि सरकारी अनुदानाचा तेवढ्या प्रमाणात लाभ घ्या. तर मित्रांनो, आवडला असेल तर निश्चित सबस्क्राईब करा. राम राम.